नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. तुमच्या आयुष्याचा प्रवास हा गाडीसारखा आहे, बळकट, पत्र्यासारखा मजबूत. ॲक्च्युली काय आहे की मी 1992पासून ॲज अ टेक्निशियन म्हणून काम करायचो. मी कस्टमर्स फार जवळनं बघितलेले आहे याच्यामध्ये, जेणेकरून कस्टमरच्या काही अडचणी वगैरे ज्या आहेत, ग्लास पॉलिश करणारे त्यावेळेस फार कमी होते. म्हणजे मी पॉलिशिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर आहे 2007पासून, तर तेव्हापासून लाईफ टाईम गॅरंटी वॉरंटी देतात. येस, हे पहिल्यांदा बघितलं आहे मी की विंडशील्ड पॉलिशला तुम्ही लाईफ टाईमची वॉरंटी देतात. काय म्हणजे कशामुळे? ॲक्च्युली काय की मी स्वतः पॉलिशिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर आहे, बरं त्यामुळे मी देऊ शकतो. बरं, कारण इतर देऊ शकत नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर समजा एखादा पॉलिश करणारा आहे, तो दुसरीकडनं प्रोडक्ट घेणार, ठीक आहे, त्याच्यानंतर तो काय करणार. तर याच्यामध्ये काय की भारतामध्ये हे अवेअरनेस नाही आहे. भारतातील पहिले अवेअरनेस कॅम्पेन नंबर 1 डॉक्टर ग्लासनी चालू केलेलं आहे. कारण विंडशील्ड संदर्भात बऱ्याच लोकांना माहितीच नाही की ते पॉलिशिंग होतं किंवा काय, तर त्याच्यासाठी ग्लास रिप्लेस करतात. तितकं महत्त्व पण त्याला दिलं जात नाही ना. करेक्ट, तेवढं ते दिल्या जात नाही. याच्यामध्ये 2 प्रकारचे ग्लेअर असतात, एक ड्राय ग्लेअर आणि एक ऑइली ग्लेअर. ड्राय ग्लेअरमध्ये आम्ही लाईफ टाईम वॉरंटी देतो आणि ऑइली ग्लेअरला वॉरंटी देत नाही, असं आहे. का ऑइली ग्लेअरला वॉरंटी का नाही? ऑइली ग्लेअर जे आहे ते कस्टमरच्या चुकीमुळे ते साध्य होण्यासाठी तुम्ही काय जादू केली? ॲक्च्युली कस्टमरचा फार विश्वास जो आहे तो विश्वास फार महत्त्वाचा असतो. कस्टमर काम करू दे नाही करू दे, आम्ही त्याचं हे नाही करत. कस्टमर आल्यानंतर आम्ही डायरेक्ट काम चालू करत नाही. पहिला कस्टमरला एड्युकेट करतो की तुम्ही पहिला माहिती घ्या. ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडनं प्रोडक्टची सर्व्हिस घेताय, तर तुम्हाला माहिती गरजेचं आहे की तुम्ही माझ्याकडे. तुम्ही तर सर ग्लास काढण्यासाठी खास एक मशीन आणलं जर्मनीहून. येस. तर ती जी मशीन जी आहे, जवळपास $2.5 लाख इन्व्हेस्टमेंट केले फक्त ग्लास काढणे आणि बसवणे. ठीक आहे. तर हे स्पेशल सर्व्हिस देण्याच्या पाठीमागचं कारणही असं आहे की मार्केटमध्ये जे ग्लास रिप्लेस वगैरे होतात, तर तेही चांगल्या प्रकारचे करतात, पण त्याच्यापेक्षाही 1 स्टेप अहेड आम्ही सर्व्हिस देतो आहे. बरोबर. आणि लाईफ टाईम वॉरंटी देतो आहे वॉटर लिकेजवर. बरोबर. जे लाईफ टाईम वॉरंटी वॉटर लिकेजवर कोणच देत नाही. ते पण का बरं साध्य झालेलं ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये तो मॅन्युफॅक्चरच जर समजा पॉलिशिंगला लाईफ टाईम वॉरंटी जर देत नसेल, बरोबर, तर तो कोणत्या बेसवर लाईफ टाईम वॉरंटी देणार आहे? फर्स्ट थिंग ते. बरोबर. बरं, आता मी 19 वर्ष झाले, 2007पासून मी मॅन्युफॅक्चर आहे. 19 वर्ष झाली मी हेच काम करतो आहे. म्हणजे माझं अर्धा आयुष्य याच्यात निघून गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मी पुढे भविष्यात मी बिझनेस चेंज करणार नाही. बरोबर. करेक्ट. नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. तुमच्या आयुष्याचा प्रवास हा गाडीसारखा आहे, बळकट, पत्र्यासारखा मजबूत आहे. पण तुमचं आयुष्य मात्र गाडीच्या काचेसारखं नाजूक असतं, खळखण करून फुटू पण शकतं. कारण प्रवास म्हटल्यावर वेग असतो, वेग म्हटल्यावर ती तुमचं चालणं असतं, तुमचं वाहणं असतं, अपघात कधीही होऊ शकतो. हे तुम्हाला समजावून सांगणारे एक युनिक डॉक्टर आज आपल्याबरोबर आहेत. नंबर 1 डॉक्टर ग्लास या विंडशील्ड प्रोटेक्शनच्या अनुषंगाने, विंडशील्डचं पॉलिश करण्याच्या अनुषंगाने पुण्यामध्येच नव्हे तर भारतामध्ये प्रसिद्ध असणारं वर्कशॉप नंबर 1 डॉक्टर ग्लासचे सर्वेसर्वा सिद्धांत गवळीजी आज आपल्याबरोबर आहेत. आणि डॉक्टर ग्लास, नंबर 1 डॉक्टर ग्लास, विंडशील्डचं वर्कशॉप, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, आणि खूपच कमी काळात तुम्ही लोकप्रिय झालेला आहात. तर हे काहीतरी भन्नाट होतं. करेक्ट. त्यामुळे आम्ही तुम्हाला अप्रोच केलं की बा हे भन्नाट आयडिया डोक्यात आली कशी, तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि ही आयडिया कशी क्लिक झाली, काय काय अडथळे आले, सुरुवातीचं तुमचं कसं होतं, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे सर. अच्छा, नमस्कार. मी नंबर 1 डॉक्टर ग्लास, तुमच्या विंडशील्डचा डॉक्टर. ॲक्च्युली काय आहे की मी 1992पासून ॲज अ टेक्निशियन म्हणून काम करायचो. मी कस्टमर्स फार जवळनं बघितलेले आहे याच्यामध्ये, जेणेकरून कस्टमरच्या काही अडचणी वगैरे ज्या आहेत, ग्लास पॉलिश करणारे त्यावेळेस फार कमी होते. म्हणजे मी पॉलिशिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर आहे 2007पासून, तर तेव्हापासून मी ह्या क्षेत्रामध्ये आहे. तर कस्टमर्स फार जवळनं बघितलेले, त्यांच्या अडचणी वगैरे ज्या आहेत, रात्रीचे जे प्रवास वगैरे ज्यावेळेस करतात, तर 30% ॲक्सिडेंट्स जे आहेत ते रात्री प्रवासात नाईट ग्लेअरमुळे होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय की भारतामध्ये हे अवेअरनेस नाही आहे. भारतातील पहिले अवेअरनेस कॅम्पेन नंबर 1 डॉक्टर ग्लासनी चालू केलेलं आहे. कारण विंडशील्ड संदर्भात बऱ्याच लोकांना माहितीच नाही की ते पॉलिशिंग होतं किंवा काय, तर त्याच्यासाठी ग्लास रिप्लेस करतात. तितकं महत्त्व पण त्याला दिलं जात नाही ना. करेक्ट. तेवढं ते दिल्या जात नाही त्याच्यामध्ये.
तर हे सुद्धा फार आपल्या जीवाशी निगडीत आहे. बरोबर. करेक्ट. तर त्यासाठी जसं आपण ऑइल चेंज करतो, सस्पेन्शनचं काम करतो, अलाइनमेंट करतो, तसंच विंडशील्डसुद्धा त्याचंसुद्धा एक मेंटेनन्स असतं. बरोबर की दर वर्षाला तुम्ही ते मेंटेनन्स पण केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही नुसतं फक्त ते ह्याच्यावर हे करताय आणि विंडशील्ड जवळ तुम्ही दुर्लक्ष करताय. विंडशील्डसुद्धा फार महत्त्वाचा पार्ट आहे गाडी ड्राईव्ह करताना. ज्यावेळेस तुम्ही गाडी ड्राईव्ह करता त्यावेळेस सुरुवात जी आहे तुम्ही गाडी चालवताना पहिला विंडशील्डमधनंच बघता. करेक्ट. तर तो सुद्धा फार अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्यावेळेस आपण विंडशील्ड पॉलिश करतो त्यावेळेस ह्याचा उपयोग तुमचा दिवसासुद्धा होतो आणि रात्रीसुद्धा होतो. बरोबर. ठीक आहे. असं नाही की फक्त रात्रीच याचा उपयोग होतो. बरोबर. असं आहे. पण मग ही आयडिया कशी काय आली सर की असं काहीतरी भन्नाट वर्कशॉप सुरू करावं? हे कधी क्लिक झालं तुम्हाला? ॲक्च्युली काय आहे की ज्यावेळेस मी ॲज अ टेक्निशियन होतो त्यावेळेस आम्ही बघायचो की म्हणजे मेकॅनिकल वगैरे काम करणारे वगैरे जे आहेत, गॅरेजेस भरपूर झालेले आहेत, परत कार डिटेलिंगसुद्धा भरपूर झालेले आहेत, एक्सेसरीज भरपूर झालेल्या आहेत, वॉशिंग सेंटर भरपूर झालेले आहेत, बरेचसे असे हे आहेत. पण ह्या क्षेत्रामध्ये कोणाचंही लक्ष गेलेलं नव्हतं त्यावेळेस. म्हणजे महत्त्वाचं ते फार महत्त्वाचं होतं. आणि ॲक्सिडेंट्स जे आहेत, ॲक्सिडेंट्स होण्याचं कारणच ते सर. ज्यावेळेस ग्लेअर असतं ना तर त्यावेळेस काय होतं की आय स्ट्रेन, डोळ्यावर ताण वगैरे येतं. डोळ्यावर ज्यावेळेस ताण येतं त्यावेळेस थकवा यायला चालू होतं आणि त्याच्यामुळे झोप येते. बरोबर. जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन जर केलं तर नवीन गाड्या वगैरे ज्या असतात तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस प्रवास वगैरे करतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित वाटतं. तुम्ही 5-5, 6-6 तासाचा ड्राईव्हसुद्धा तुम्ही एकदम तुम्हाला इझी वाटतं. बरोबर. पण जरा थोडीशी गाडी जुनी झाली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 तासामध्ये सुद्धा तुम्हाला थकवा जाणवतो. त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागचं कारणच ते आहे. बरोबर. असं आहे. मग कशी तडजोड केली तुम्ही? सुरुवात कशी केली? जागा घेणं, लोन काढलं का? वर्कशॉपचं डिझाईन कसं केलं? सुरुवातीला मी ग्लास पॉलिश जे आहे 2007पासून स्टार्ट केलेलं आहे. तर मार्केटमध्ये त्यावेळेस काय प्रोडक्ट वगैरे नव्हतं. तर मला आधीपासनं बऱ्याच म्हणजे नाही का R&D करायची फार सवय वगैरे म्हणजे आवड फार एक चांगली होती. तर त्या ह्याच्यात मी ग्लास वगैरे मी एक फार म्हणजे छोट्याशा युनिटमधनं मी चालू केलेलं होतं. आणि एक काळ असा होता की मी 2 व्हीलरवर मी ग्लास पॉलिश करायला वगैरे जे आहे ते एक्सेसरी शॉप्स, गॅरेजेस वगैरे तिकडे मी पहिलं जात होतो. आणि आज वेळ अशी आहे की मी प्रोडक्ट द्यायला किंवा ट्रेनिंग द्यायला आज मी फ्लाईटनी, विमानाने जातो आहे. अरे बापरे. येस. मी हैदराबादला सुद्धा मी प्रोडक्ट दिलेलं आहे. आता एक 10-15 दिवसाखाली मी विजयवाडाला मी प्रोडक्ट वगैरे दिलेलं आहे. मिनी फ्रँचायसी दिलेली आहे. तर आम्ही मिनी फ्रँचायसी पण देतो आहे. फ्रँचायसी आणि मिनी फ्रँचायसी असे 2 पार्ट आहेत. फ्रँचायसी जे आहे ते एक मोठ्या लेवलवर आम्ही करायचं चाललेलं आहे. त्यासाठी आम्ही त्याला फ्रँचायसी म्हणतो. आणि मिनी फ्रँचायसी जी आहे ते कमी कॉस्टमध्ये तुम्ही एक तुमच्या वर्कशॉपमध्ये ते चालू करू शकता. पण ते तर तुम्ही देतातच आहात सर, पण महत्त्वाचं तुम्ही लाईफ टाईम गॅरंटी वॉरंटी देतात. येस. हे पहिल्यांदा बघितलं आहे मी की विंडशील्ड पॉलिशला तुम्ही लाईफ टाईमची वॉरंटी देतात. काय म्हणजे कशामुळे? ॲक्च्युली काय की मी स्वतः पॉलिशिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर आहे. बरं. त्यामुळे मी देऊ शकतो. बरं. कारण इतर देऊ शकत नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल जर समजा एखादा पॉलिश करणारा आहे तो दुसरीकडनं प्रोडक्ट घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तो काय करणार, जो मॅन्युफॅक्चरर जर समजा पॉलिशिंगला लाईफ टाईम वॉरंटी जर देत नसेल बरोबर तर तो कोणत्या बेसवर लाईफ टाईम वॉरंटी देणार आहे? फर्स्ट थिंग ते. बरोबर. बरं. आता मी 19 वर्ष झाले, 2007पासून मी मॅन्युफॅक्चर आहे. 19 वर्ष झाली मी हेच काम करतो आहे. म्हणजे माझं अर्धा आयुष्य ह्याच्यात निघून गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ मी पुढे भविष्यात मी बिझनेस चेंज करणार नाही. बरोबर. करेक्ट. मार्केटमध्ये काय असतं की कोणतरी 1 वर्ष 2 वर्ष ते सुद्धा चांगले काम करतात, त्यांना आपण नाव ठेवून उपयोग नाही आहे. पण ते कोणत्या बेसवर ते लाईफ टाईम देऊ शकतील, कारण मे बी असं होऊ शकतं की काही फॅमिली प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी कारणामुळं ते त्यांचं बिझनेस चेंजही करू शकतील. बरोबर. तर ते लाईफ टाईम कोणत्या बेसवर देणार? बरं ठीक आहे. आता ज्यावेळेस आम्ही लाईफ टाईम वॉरंटी ज्यावेळेस देतो त्यावेळेस एक लाईफ टाईम वॉरंटी कार्ड पण देतो. कारण काय आहे की करोनानंतर बरंचसं फार फरक पडलेला आहे की म्हणजे लोकांचा विश्वास वगैरे आता जसं नाही का पूर्वी जसं होतं तसं आता नाही आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आम्ही लाईफ टाईम वॉरंटी कार्डसुद्धा देतो. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे ग्लेअर असतात, एक ड्राय ग्लेअर आणि एक ऑइली ग्लेअर. ड्राय ग्लेअरमध्ये आम्ही लाईफ टाईम वॉरंटी देतो आणि ऑइली ग्लेअरला वॉरंटी देत नाही. असं आहे. का ऑइली ग्लेअरला वॉरंटी का नाही? ऑइली ग्लेअर जे आहे ते कस्टमरच्या चुकीमुळे ते ऑइली ग्लेअर तयार होतं. फॉर एक्झाम्पल जसं आता एखाद्या वेळेस कस्टमरनी गाडी गॅरेजमध्ये सोडली आहे,
तर गॅरेजमध्ये सोडल्यानंतर मेकॅनिकचा हात डिझेल ग्रीस ऑइल याचा हात जर समजा काचेला जर लागला तर ती तर तुमची चूक तिथं नाहीये. माझी चूक नाही आहे तर मी फ्री ऑफ कॉस्ट करून देऊ शकत नाही. बरं. ठीक आहे. किंवा एखाद्या वेळेस वॉशिंग सेंटरवर गाडी सोडलेली आहे तर त्याच्यामध्ये वॉशिंग सेंटरमध्ये सुद्धा डिझेल वॉश वगैरे असतं. डिझेल वॉशचं कापड जर समजा त्याच्यावर जर लागलं, आलं हां, तर ते कसं काय मी फ्री ऑफ कॉस्ट करून देणार. हां, बरं. ज्यावेळेस मी पॉलिश करून देतोय आणि माझ्या पॉलिशमध्ये जर समजा ग्लेअर जर होत असेल तर तिथं मी बांधील आहे लाईफ टाईमसाठी. म्हणजे असं नाही की तुम्हाला 2 वर्ष 5 वर्ष असं कॅपिंग वगैरे त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. तुम्ही लाईफ टाईम म्हणजे 10 वर्ष वापरा, 15 वर्ष वापरा, 20 वर्ष वापरा गाडी. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला नाईट ग्लेअर मी वॉरंटी देणार विथ वॉरंटी कार्ड. वा वा वा. येस. आता सर, यात प्रेक्षकांची मनं जिंकणं आणि स्पर्धेत टिकून राहणं या 2 एकाच तणाच्या बाजू आहेत बरं का सर. पण तुम्ही ते उत्तम साधलं आहे. ते साध्य होण्यासाठी तुम्ही काय जादू केली? ॲक्च्युली कस्टमरचा फार विश्वास जो आहे तो विश्वास फार महत्त्वाचा असतो. कस्टमर काम करू दे नाही करू दे आम्ही त्याचं हे नाही करत. कस्टमर आल्यानंतर आम्ही डायरेक्ट काम चालू करत नाही. पहिला कस्टमरला एड्युकेट करतो की तुम्ही पहिला माहिती घ्या. ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडनं प्रोडक्टची सर्व्हिस घेताय तर तुम्हाला माहिती गरजेचं आहे की तुम्ही माझ्याकडनं काय घेताय. करेक्ट ना. तर आणि मी काय देतो आणि तुम्ही काय घेताय हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही कामाची प्रोसेस वगैरे चालू करतो. बरं. यालाच धरूनचं मला प्रश्न एक टेक्निकल विचारायचा आहे की कुठल्या पद्धतीने आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, काय काय पद्धती आहेत आपल्याकडे हे काम करताना, स्टेप्स काय काय आहेत? आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विंडशील्ड पॉलिश करतो त्यावेळेस आम्ही पहिला मास्किंग करून घेतो पूर्ण विंडशील्डला. त्याचे जे रबर बिडिंग वगैरे असतात तर त्याला आम्ही पहिला मास्किंग करून घेतो. मास्किंग का बरं करून घेतो? कारण ते रबर बिडिंगला पॉलिश मशीन घासल्या जाते. ठीक आहे, एवढी काळजी घेतो. येस येस येस. स्क्रॅच येऊ त्याचे सुद्धा स्क्रॅचेस येऊ शकतात. ते आहे. परत प्रॉपर काम करताना ज्यावेळेस आमचा ॲप्लिकेटर जो आहे तो खांद्यावरनं वायर जी असते मशीनची वायर तो खांद्यावरनं शोल्डरवरनं तो घेतो आणि त्यावेळेस तो पॉलिश करतो. मार्केटमध्ये असं नाही की खूपच धांदलीत काम हो, चालतं. हो. एवढं बारीक कोणी करत नाही. करेक्ट. तुम्ही तर सर ग्लास काढण्यासाठी खास एक मशीन आणलंय जर्मनीहून. येस येस येस. तर ती जी मशीन जी आहे जवळपास $2.5 लाख इन्व्हेस्टमेंट केले फक्त ग्लास काढणे आणि बसवणे. ठीक आहे. तर हे स्पेशल सर्व्हिस देण्याच्या पाठीमागचं कारणही असं आहे की मार्केटमध्ये जे ग्लास रिप्लेस वगैरे होतात तर तेही चांगल्या प्रकारचे करतात पण त्याच्यापेक्षाही 1 स्टेप अहेड आम्ही सर्व्हिस देतो आहे. बरोबर. आणि लाईफ टाईम वॉरंटी देतो आहे वॉटर लिकेजवर. बरोबर. जे लाईफ टाईम वॉरंटी वॉटर लिकेजवर कोणच देत नाही. ते पण का बरं साध्य झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये की आम्ही इतक्या प्रिसिजनमध्ये काम करतो की ज्यावेळेस आम्ही ग्लास काढतोय तर त्यावेळेस काढताना आम्ही पहिला मेजरमेंट घेतो ग्लास काढताना. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही ग्लास काढतो तर वायरनी कट नाही करत तर ती जी मशीन लावल्यानंतर तुमचं जे डॅशबोर्ड जे आहे त्याच्यात आणि ग्लासच्या ह्याच्यामध्ये फार झालं एक अर्धा इंच पण फार जास्त झालं एवढं कमी गॅप असते. तर त्या ह्याच्यामध्ये डॅशबोर्ड खराब होऊ शकतं. वरचं जे रूफ जे असतं ते रूफसुद्धा खराब होऊ शकतं त्या तारेने वगैरे. साईडचे पिलर्स वगैरे असतात ते सुद्धा खराब होऊ शकतं. तर त्याला सिंगल स्क्रॅचसुद्धा येणार नाही अशी आम्ही मशीन आणलेली आहे. बरं. ठीक आहे. इतक्या प्रिसिजनमध्ये काम चालतं. ते झाल्यानंतर आम्ही काय करतो की त्याची जी फ्रेम जी आहे जिथं विंडशील्ड बसते ह्याला आम्ही एक ट्रीटमेंटसुद्धा करतो त्या फ्रेमला. म्हणजे त्याची लाईफ तुम्ही वाढवता, त्याची लाईफ तुम्ही वाढवता, त्याची लाईफ आम्ही वाढवतो त्याच्यामध्ये. बरोबर. कारण काय की एकदा काच काढली आणि परत बसवली की परत ते काय सारखं काढणं होत नाही. ठीक आहे. काढतानाच म्हणजे बसवतानाच आपण अशा पद्धतीने काम करायचं की जेणेकरून परत ते लीक होणार नाही, व्यवस्थित बसले करेक्ट आणि त्याची मजबूती पण टिकून. आता सर, ग्लास रिप्लेसमेंट आणि ग्लास रिपेअर यात तुम्ही डिस्टिंग्विश कसं करता गाडी सर्व्हिसिंगला आल्यानंतर? ज्यावेळेस गाडी आमच्याकडे आलेली आहे ठीक आहे काही कस्टमर ग्लास बदलण्याच्या हिशोबाने येतात. कसं असतंय जर औषधांनी जर काम होत असेल तर ऑपरेशन करायची गरज नाही थोडक्यात. करेक्ट ना. तर आम्ही पहिला गोळ्या वगैरे देऊन बघतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ग्लास टेस्ट असते ₹199. तर ₹199 घेण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये छोट्याशा पॅचमध्ये आपल्याला लगेच लक्षात येतं की ग्लास बदलावी लागते का काम करून होऊ शकतं याच्यामध्ये. इन फ्युचर कस्टमरचा जो पैसा जो आहे तो त्याच्यामध्ये वाचतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. असं नाही की मार्केटमध्ये काय होतं की गाडी आली पॉलिश केलं मग संध्याकाळी कस्टमर गाडी ड्राईव्ह करून बघतो अरे यार म्हणजे काम करायला नको होतं कारण ते पैसा वाया जातो ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर तोच पैसा जो आहे तो पैसा ग्लास रिप्लेसमध्ये सुद्धा कस्टमरला वापरता येतो. त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे. असं आहे. आणि कस्टमरला आम्ही फार जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता गाडी आली मध्येच एक
15 दिवसाखाली एक गाडी येऊन गेलेली होती. गाडी येऊन फक्त 4 महिने झालेले होते. तर त्यांना ग्लेअरचा प्रॉब्लेम होता. गाडी होती XUV700. तर त्या गाडीला आम्ही काही चार्जेस वगैरे जे घेतो मार्केटपेक्षा जास्त आहे, पण जास्त म्हणण्यापेक्षा सर्व्हिस प्रीमियम देतो आम्ही. तर त्यांनी विचारले की किती चार्जेस होतील. त्यांना सांगितलं की असं असं चार्जेस लागतील वगैरे. काय हरकत नाही, त्यांनी द्यायला पण तयार होते. ज्यावेळेस गाडी आमच्या वर्कशॉपमध्ये आले, आम्ही बघितलं. आमच्याकडे एक डार्क रूम आहे सर. डार्क रूम म्हणजे काय आहे की जसं आता काही कस्टमरला असा एक प्रश्न पडतो की रात्री चालवून बघू. ठीक आहे, रात्र म्हणजे काय, डार्क होणे म्हणजे बरोबर. ठीक आहे. तर त्या डार्क रूममध्ये डार्क रूममध्ये आतमध्ये गाडी टाकली, पूर्ण अंधार होतो. समोर एक 4x8चा मोठा आरसा आहे. त्या आरशामध्ये तुम्ही हेडलाईट ऑन करा, रिफ्लेक्शन जो आहे तो तुमच्याच काचेतनं तो तुम्हाला दिसून येणार. तर ही सुद्धा सुविधा जी आहे हे कुठंच नाही आहे. येस, तर त्याच्यामध्ये ते सुद्धा आम्ही सर्व्हिस देतो आहे. पहिला काम करायच्या आधी तुम्ही बघा रात्री कसं, असं नाही की तुम्ही आता दिवसा आलं तर तुम्हाला तो फरक जाणवणार नाही, अशातला भाग नाही. तुम्हाला ते सुद्धा आम्ही रात्रीच्या वेळेस सुद्धा आम्ही तुम्हाला ते दाखवू, म्हणजे डार्क रूममध्ये, की आता कसं दिसतं आणि काम झाल्यानंतर कसं दिसतं. मग तुम्ही डिसाईड करू शकता की काम करणं गरजेचं आहे की नाही आहे. बरं. एवढी ट्रान्सपरन्सी. येस सर, एवढी ट्रान्सपरन्सी. पण मग एवढ्या सगळ्या सुविधा पुरवल्यानंतर कस्टमर्सच्या खूप चांगल्या रिॲक्शन्स तुम्हाला येत असतील. येस सर. काही छान रिॲक्शन्स तुम्ही इथे शेअर करू शकाल? हो प्लीज. तर जो XUV700 जो कस्टमर होता, तर त्यांना मी चार्ज वगैरे सांगितलेले होते, इतके चार्ज लागतील वगैरे. ज्यावेळेस आम्ही ते ग्लास टेस्ट ज्यावेळेस आम्ही डार्क रूममध्ये ज्यावेळेस गाडी घेतली त्यावेळेस आम्ही चेक केलं, तर त्याच्यामध्ये त्याचा जो डॅशबोर्ड जो होता त्याच्यावर ते डॅशबोर्ड पॉलिश लावलेलं होतं. ठीक आहे, तर त्याचा ग्लेअर त्या काचेतनं येत होता. तर आम्ही फक्त ₹250 आम्ही त्यांना चार्ज केलं आणि त्यांना काम एकदम क्लिअर करून दिलं. त्यात हा प्रामाणिकपणा. तर असे कस्टमर्स आम्हाला जुळत गेलेले आहेत. पण मग अशा काही चांगल्या रिॲक्शन्स कस्टमर्सच्या तुमच्या सर्व्हिसबद्दलच्या शेअर करू शकाल? यस सर. तर ह्याच्यात काय आहे की आम्ही कस्टमर्सशी फार प्रामाणिकपणे आम्ही सर्व्हिस देतो आहे आणि त्या अनुषंगाने कस्टमर्स माउथ पब्लिसिटीनी जे आहेत ते त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये, त्यांच्या नातेवाईकात आणि त्यांच्या ग्रुप्समध्ये, काही जण तर इन्स्टावर सुद्धा त्यांच्या ठेवत आहेत, काही जण व्हॉट्सअपवर त्यांच्या स्टेटसला ठेवत आहेत की आम्ही इथं हे केलेलं आहे. त्यामुळं अतिशय फार चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत चाललेला आहे याच्यामध्ये. तुम्ही सर कमी काळामध्ये मोठ्या कंपनीजला घाम फोडला आहे बरं का याच्यामध्ये असणारे. येस सर. आता मध्ये मी मगाशी जसं सांगितलं विजयवाड्यावरनं जसं ट्रेनिंग वगैरे देऊन आलो होतो फ्लाईटने, तर एक नामांकित एक एव्हिएशन कंपनी आहे, त्या विमानाने मी आलेलो होतो. तर त्यांचे जे ग्लास वगैरे जे आहेत त्याचेसुद्धा ग्लास थोडेसे डल झालेले होते आणि खराब झालेले होते. तर त्यांनासुद्धा मी गेल्या आठवड्यात मेल वगैरे टाकलेले आहेत. तर त्यांच्याशीसुद्धा आमचं बोलणं वगैरे चालू आहे. तर त्याच्यासुद्धा त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे आता. तर बघू आता लवकरच तुम्ही विमानांचे डॉक्टर. येस सर. तर विमानाचं सुद्धा आम्ही ग्लास प्रयत्न चालू आहे. बरोबर. ग्लास पॉलिशसाठी. सो याच्यामध्ये हा जो विषय आहे हा तसा लोकांच्या प्रायमरी विचारांचा विषय नाही आहे. लोक ग्लास आणि या सगळ्या गोष्टींकडे खूप दुय्यम दर्जाने बघत असतात. करेक्ट. मग यासाठी मार्केटिंग फार आवश्यक असते. करेक्ट. मग त्यासाठी तुमच्या कुठल्या आधुनिक पद्धती आहेत की ज्याच्याने तुम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचता आहात? आता याच्यामध्ये आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे, आता सध्याला यूट्यूब वगैरे अशा माध्यमातून आणि प्लस माउथ पब्लिसिटी पण फार चांगल्या याच्याने रिस्पॉन्स चांगला मिळतो आम्हाला. माझ्याकडे जे सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, बँगलोर, इवन सर्वात लांबून येणारी गाडी माझ्याकडं तिरुपतीवरनं आलेली गाडी, सर्वात लांबून येणारी गाडी तिरुपतीवरनं. तर त्याचंसुद्धा मी इंस्टावर वगैरे टाकलेलं आहे. गेल्या 2 महिन्याखाली माझ्याकडे बँगलोरवरनं गाडी आलेली होती. कारण ह्या सोशल मीडियाचा हा एक फार प्लस पॉईंट आहे जो मला उपयोग होतो आहे त्याच्यामध्ये. बरं. तुमचं एखादं ॲप वगैरे सुरू करण्याचं काय डोक्यात आहे? हो, माझं डोक्यामध्ये एक ॲपचं पण प्लॅनिंग वगैरे आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या गाडीचे ग्लासचं फोटो किंवा 30 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही टाका. तर त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ग्लास करायचं आहे का नाही ह्याचं सुद्धा तुम्हाला सोल्युशन इमिजिएट मिळणार. वा. येस सर. क्या बात आहे सर. याच्यामध्ये लोकांचं वायपर वापरणं, ग्लास हँडल करणं, स्वच्छता करणं याचं प्रबोधन होणं आवश्यक आहे. करेक्ट. आणि तुम्ही त्याबद्दल सुद्धा लोकांना बोलता की त्यांनी कशा प्रकारे काचेची काळजी घेतली पाहिजे. काय सांगाल सर आपल्या ऑडियन्ससाठी? आता बघा सर की भारतामध्ये विंडशील्ड संदर्भात अवेअरनेस
1%, 0.1% म्हटलं तरी चालेल. कारण जितकं तुम्ही इंजनला किंवा सस्पेन्शनला किंवा बॉडी पॉलिश वगैरे जे तुम्ही करता, जितकं तुम्ही प्राधान्य त्या गोष्टीला देता तेवढं तुम्ही विंडशील्डला देत नाही. ॲक्च्युली विंडशील्ड जे आहे, विंडशील्ड अशी बाब आहे की ते आपल्या जीवाशी निगडीत आहे. त्यालासुद्धा तुम्ही प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. बरोबर. ठीक आहे. फक्त आपण काय करतो आता बघा तुम्ही की गाडी जी आहे पहिला बॉडी पॉलिश करून घेणार, पण ग्लास पॉलिश करून घेणार नाही. करेक्ट. ग्लास पॉलिश पहिला महत्त्वाची बॉडी पॉलिशपेक्षा. एखाद्या वेळेस कसं बॉडी पॉलिश केले नाही तरी चालेल, पण ग्लास पॉलिश पहिला करणं गरजेचं आहे. बरोबर. असं आहे. आता एवढा पाऊस पडतो, पावसाचं पाणी जमा होतं, किती जरी तुम्ही वायपर वापरलं तरी पण ते पाणी काही तितक्या वेगाने बाहेर पडत नाही, निघून निसटून जात नाही. पण ग्लास पॉलिश केलं असेल तर ते खडकन निखळून जातं, ते स्प्रेड होत नाही. स्प्रेड होत नाही, काही नाही. आणि मॅक्झिमम ॲक्सिडेंट्स तुमचे पावसाळ्यामध्ये होत असतात. येस सर, येस. व्हिजिबिलिटी वाढते ज्यावेळेस आपण ग्लास पॉलिश करतो. बरोबर. तर व्हिजिबिलिटी फारच चांगली वाढते. ज्यावेळेस आम्ही ग्लास पॉलिश करतो तर इतक्या नेक्स्ट लेवलनी करतो की जसं 99 to 100% आम्ही ग्लास पॉलिश क्लॅरिटी देतो. तुम्ही तुमची स्वतःची गाडी आणि त्याच कंपनीची दुसरी नवीन गाडी समोरासमोर लावा, त्या दोन्हीचा विजन जो आहे तो एकदम सेम दिसेल एवढी गॅरंटी. क्या बात आहे. येस. आणि ह्याच्यामध्ये आम्ही बरेचसे काही अजून आमचं एक 360 डिग्री पॉलिश एक आहे, 180 डिग्री पॉलिश आहे. 180 डिग्री पॉलिशमध्ये फॉर एक्झाम्पल आता जसं आपण गाडी ड्राईव्ह करण्यासाठी आता आपण बसलेलो आहे, समोरचं लेफ्ट साईडचं डोअर, साईडचं मिरर, फ्रंट विंडशिल्ड, राईट साईडचं डोअर आणि साईडचं मिरर, म्हणजे हे झालं 180 डिग्री. तर 180 डिग्री पॉलिश पण आहे. आणि 360 जर म्हटलं तर पूर्ण ग्लास आपण करू शकतो. 360 डिग्री जर ग्लास पॉलिश जर तुम्ही करून घेतलात तर माझंच ओपनली चॅलेंज आहे सर की तुम्हाला नवीन गाडीचं फील नाही आलं तर मग मला सांगा. नवीन गाडीमध्ये बसल्याचं फिलिंग नाही आलं तर मग मला सांगा. म्हणजे इतक्या नेक्स्ट लेवलने आम्ही काम करतो. नाही सर, आता मला सांगा की याची फ्रँचायझी कशी घ्यायची, नवीन बिझनेसमॅन लोकांनी याची फ्रँचायझी कशी घ्यायची. आता याच्यात काय की ज्यांना खरोखर मनापासून इच्छा आहे की आपण काहीतरी नवीन युनिक चालू करायचं आहे, त्यांच्यासाठी फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे सर. कारण कसं आहे की आता एक्सेसरीज भरपूर झालेले आहेत, परत तुमचं कार डिटेलिंग भरपूर झालेले आहे, वॉशिंग सेंटर भरपूर झालेले आहेत, बरेचसे असे कॉम्पिटिशन म्हटलं तर कॉपी होतातच. काय ह्या बिझनेसकडं लोकांचं अजून लक्ष गेलेलं नाही आहे. तर तुम्ही एक काहीतरी आता जे तुमचं बिझनेस चालू आहे आता सध्याला निगडीत एक तुम्ही एक हे सुद्धा बिझनेस चालू करू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचं टायरचं वर्कशॉप असेल किंवा वॉशिंग सेंटर आहे किंवा बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की तुम्ही ऑटोमोबाईल रिलेटेड काही काम करता, त्याच्या बरोबर तुम्ही हे ग्लास पॉलिशचं सुद्धा एक फ्रँचायसी मॉडेल तुम्ही चालू करू शकता. मिनी फ्रँचायसी आहे, आपण मिनी फ्रँचायसी देतो आपण. पण सर डीप स्क्रॅचेस जे असतील ते पण कवर होतात का? हो, ड्रीप स्क्रॅचेस जे आहेत ते पण आम्ही कवर करतो. आमच्याकडं इतके ॲडव्हान्स्ड मशीन वगैरे आहेत. मी मध्ये USA वरनं मी मशीन मागवलेली होती, तर त्या USA वरनं जी मशीन जी आहे त्या मशीनद्वारे आम्ही डीप स्क्रॅचेस वगैरे पण काढतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या दगडाचे स्क्रॅचेस म्हणा किंवा वायपरचे स्क्रॅचेस, ड्रायमध्ये चाललेले, हे असे भरपूर प्रकारचे स्क्रॅचेस आम्ही काढतो. मॅक्सिमम ज्या गाड्या येतात आमच्याकडे रिटर्न जात नाही, आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. सर समजा मी माझी गाडी घेऊन तुमच्याकडे आलो, मला चेक करायचं की माझ्याकडे नाईट ग्लेअरचा प्रॉब्लेम आहे का? येस सर. तर तो तुम्ही आयडेंटिफाय करून देऊ शकाल? येस सर. आणि तर त्यासाठी आम्ही डार्क रूममध्ये पहिला आम्ही गाडी पहिला आम्ही डार्क रूममध्ये टाकतो गाडी. त्याच्यानंतर कस्टमरला गाडीमध्ये बसून मी स्वतः बसून त्याच्यामध्ये आम्ही चेक करतोय की पहिला तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यानंतर आपण काम केल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम म्हणजे त्याचं सोल्युशन काय आहे तो सुद्धा तुम्हाला ते तिथं दाखवलं जातं. बरोबर. सर मार्केटमध्ये तर बऱ्याच ठिकाणी ही कामं सुरू आहेत. करेक्ट. अर्थात ती तेवढ्या क्रिटिकली लक्ष देऊन नाही केली जात, त्याला तेवढं महत्त्व पण दिलं जात नाही. त्याच्यामध्ये पण स्वच्छता एक वेगळा प्रकार असतो, तो पण मेंटेन केला जात नाही. पण तरी सर काय बेसिक फरक आहे तुमच्या सर्व्हिसमध्ये आणि सध्या चालू असणाऱ्या मार्केटमधल्या सर्व्हिसमध्ये? मार्केटमध्ये सुद्धा भरपूर लोक ग्लास पॉलिश करतात, तेही चांगलं करतात. बरोबर. पण त्यांच्यापेक्षा 1 स्टेप अहेड आम्ही काम करतो. कसं सर? ह्याच्यामध्ये फार क्वालिटीवर आम्ही काम करतो. जसं म्हणजे मास्किंग टेप लावणं, परत सिंगल स्क्रॅचसुद्धा तुमच्या गाडीवर येणार नाही इतकी काळजी घेतो. बरं. ठीक आहे. आणि फार प्रोफेशनली लेवलवर काम चालू असतं आमचं. ज्यावेळेस तुम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये येता, ज्यावेळेस ग्लास पॉलिशचं ज्यावेळेस गाडीचं काम चालू असतं, तर माझा जो मुलगा काम करतो ना त्याची बॉडी लँग्वेजच सांगेल की ते काम प्रोफेशनली चाललं आहे. मला सांगायची गरज पडणार नाही की माझ्या इथं प्रोफेशनली काम चालतं, त्याची बॉडी लँग्वेजच सांगेल की इथं प्रोफेशनली काम चालतं. बरोबर. असं आहे. मग सर आत्तापर्यंत तुमचा जो रुमाला मिळालेला रिस्पॉन्स आहे तो सॅटिस्फॅक्टरी आहे का? हो,
फारच अतिशय सुंदर रिस्पॉन्स वगैरे मिळतो आहे मला. आणि माउथ पब्लिसिटी म्हणा किंवा इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे सोशल मीडियाचा पण फार चांगला उपयोग होतो सर. पण सर आता कसं आहे की माझ्या टीमने काढलेले प्रश्न हां हां. याच्या व्यतिरिक्त मला एक कळीचा प्रश्न विचारायचा आहे अगदी, येस सर. एक भाबडा ग्राहक म्हणून. नक्की नक्की नक्की. बाकी ठिकाणी मला जी पॉलिश ज्या किमतीत करून मिळते ती किंमत आणि आपल्याकडची किंमत थोडा फरक आहे. आपलं जरा जास्त किंमत आहे. तर हे का काय सर आहे का, मार्केटमध्ये बरेच जण काम करतात, हां. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय की ज्यावेळेस माझ्याकडे थोडेसे रेट जास्त आहे, मी मान्य करतो, पण रेट जास्त म्हणण्यापेक्षा सर्व्हिस प्रीमियम मिळते माझ्याकडं. बरोबर. मी फक्त ह्याच्यामध्ये काय की मार्केटमध्ये सर 2 प्रकारचे कस्टमर्स आहेत. जसं ज्यांना एकतर बजेटचा इश्यू असतो आणि ज्यांना क्वालिटी लागते. तर मी मेन फोकस केलेला आहे ज्यांना क्वालिटी लागते. बरोबर. ठीक आहे. ज्यांना क्वालिटी लागते ते माझ्याकडं नक्कीच येणार. ठीक आहे. आणि ज्यांना बजेटचा इश्यू असतं ते थोडंसं अजून त्यांचं बजेट वाढून माझ्याकडनं क्वालिटी कामसुद्धा करून घेऊ शकतात. बर. येस सर. म्हणजे सर मी बघितलं जेव्हा आपले वर्कशॉपचे फोटोज बघितले मी, त्याच्यामध्ये मर्सिडीज, वॉल्वो अशा मोठ्या मोठ्या गाड्या आपल्याकडे काम करत येस सर. होत्या. येस सर. येस सर. बरोबर. पण मग असं तर काही नाही ना सर की ते मर्सिडीज आणि वॉल्वो आहेत म्हणून त्यांना वेगळं आणि आमच्या मारुतीवाल्याला किंवा असं. नाही नाही सर, सर्व्हिस सगळ्यांना सेम. माझ्या नजरेत सगळे कस्टमर सेम आहेत. इवन म्हणजे मला कॉल्स जे आहेत इवन ऑटो रिक्षासाठी सुद्धा आलेले आहेत बरं का सर. अरे वा. येस सर. आणि त्यांना सुद्धा मी कोट दिलेला आहे आणि ते सुद्धा काम करून घेतलेले आहेत. असं नाही की ते ऑटो रिक्षा आहे म्हणून मी त्यांना काम करून देणार नाही, अशातला भाग नाही सर. पाय नेहमी जमिनीवर असलं पाहिजे. असं नाही की मी आता BMW, ऑडी, मर्सिडीज, वॉल्वो, परत लेक्सस गाडीसुद्धा माझ्याकडे आलेली आहे, त्या गाड्यांचं पण मी काम केलेलं आहे. असं नाही की मी त्या गाड्याचं काम करतो आणि मी त्या गाडीला काम करणार नाही, असं नाही सर. सगळे कस्टमर, इवन टेम्पो जरी असेल तरी मी गाडीचं काम क्या करणार, बात आहे. हा माझा शब्द आहे. ॲट द सेम टाइम सर तुम्ही काही शासकीय गाड्या असतील, ॲम्ब्युलन्सेस आहेत ज्या विनामूल्य सेवा देत येस सर. आहेत, येस सर. तुम्ही त्यांचं ग्लासचं काम 0 रुपयामध्ये करतात. येस सर. नक्कीच. म्हणजे मला हा पार्ट बोलायचा नव्हता, हां हां. पण मला हे सांगायचं आहे मराठी उद्योजकांना की आपल्यातलं जे मराठीपण आहे ते जागं ठेवलं पाहिजे. येस सर. आणि ते तुम्ही करता आहात, या ब्लेसिंग्समुळे तुमचा विकास खूप होतो. येस सर. येस सर. याच्यात काय सर की बघा, आपण पण काहीतरी समाजाचं देणं लागतं. ठीक आहे. ज्या ॲम्ब्युलन्सवर मोफत सेवा लिहिलेली आहे त्यांना 1 रुपयेसुद्धा मी चार्ज करत नाही. त्यांनासुद्धा मी मोफतमध्ये ग्लास पॉलिश मी करून देतो. ठीक आहे. ह्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे, जर समजा एखादा पेशंट घेऊन जर समजा ॲम्ब्युलन्स गाडी घेऊन चाललेली आहे, 1 तास लागत असेल आणि माझी जर ग्लास पॉलिश केल्यानंतर तेच ॲम्ब्युलन्स जर समजा 45 मिनटामध्ये जर पोहोचली तर 15 मिनटामध्ये त्या एखाद्या पेशंटचा जर जीव वाचला तर माझं सार्थकी लागलं. माझं जे मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे ॲम्ब्युलन्सला जितक्या पण ॲम्ब्युलन्स आहेत त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट करून देणार आहे. त्याच्यामध्ये एकाचा जरी जीव वाचला तर मला सगळ्यांचं म्हणजे सार्थकी लागलं की मी ते काम करून दिलेलं आहे. वा. येस सर. सर पुढचं विजन काय आहे आता? म्हणजे मला जे तुमच्यातला जो उद्योजक दिसतोय आणि जो चांगला माणूस दिसतोय तो सेवाधर्मी आहे आणि तो सेवाकर्मी पण आहे, तर त्याच्यामुळे तो काय थांबणारा नाही. म्हणजे मला वाटत नाही की नंबर 1 डॉक्टर ग्लास फक्त एवढाच आपला ब्रँड नसेल, पुढे अजून गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असतील. येस सर. येस तर तुमचं प्लॅनिंग काय पुढचं ते आम्हाला जरा शेअर करा. येस सर. आता हे का सर, मी 2007पासून पॉलिशिंग मॅन्युफॅक्चरिंग करतो. इवन तेव्हापासून आम्ही इतकं प्रोडक्ट डेव्हलप करत गेलेलं आहे. जसं स्क्रॅच प्रूफ, आता जे मी पॉलिशिंग प्रोडक्ट जे मी तयार केलेलं आहे, ड्रायमध्ये सुद्धा जर मशीन जर चालवली तर सिंगल स्क्रॅचसुद्धा त्या प्रोडक्टने येत नाही. ह्याचंसुद्धा इन्व्हेन्शन मी केलेलं आहे. अरे वा. येस सर. आणि आता जसं ग्लास पॉलिश वगैरे आता हे झालं, परत भारतातलं पहिलं डिजिटल कंट्रोल ग्लास पॉलिश मी तयार केलेलं आहे. डिजिटल कंट्रोल ग्लास पॉलिशसुद्धा ही कॉन्सेप्ट मी आणलेली आहे. बरं. डिजिटल कंट्रोल ग्लास पॉलिशमध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल आता मोठी ग्लास आहे, ठीक आहे, तर मार्केटमध्ये जे करतात ना ते अंदाजाने ग्लास पॉलिश करतात, कुठं कमी कुठं जास्त, कुठं कमी कुठं जास्त. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, एक टाईम सेट करतो. त्या टाईम सेट केलं तर ग्लास इक्वल पॉलिश होते. अरे वा. ग्लास इक्वल पॉलिश झाल्यामुळे त्याचे रिझल्ट्स अजून चांगले मिळतात. तुम्ही कोणतीही गोष्ट जर समजा प्रिसिजनमध्ये काम करत असाल तर त्याचे रिझल्ट्स पॉझिटिव्हली एकदम चांगले मिळणारच आहे. बरोबर. ठीक आहे. तर त्या मशीनचं पण वैशिष्ट्य असं आहे, ग्लास पॉलिश झाली की मशीन ऑटोमॅटिक बंद होते. बरं. हो, तर त्या मशीनचं पण इन्व्हेन्शन मी केलेलं आहे. क्या बात आहे. सर तुमच्या या कामाकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता? म्हणजे अनेकांसाठी काम देव असतो त्यांचा, खरं. तसं तुमच्याकडे किंवा अनेकांसाठी त्यांचं काम हे धर्म असतो त्यांचा. तुम्ही तुमच्या कामाकडे काय म्हणून बघता, कुठल्या दृष्टीने बघता?
सर ह्या सेवेमध्ये येण्याचं कारण असं आहे की मी ॲक्सिडेंट्स वगैरे बरेचसे मी बघतोय की जे रात्री चालवताना होतात. ठीक आहे. तर काय असतं की ग्लास पण लवकर कोण बदलत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही सोल्युशन पण काढलेलं आहे की तुम्ही रिपेअर करा. ठीक आहे. तर ग्लास पॉलिश केल्यामुळे काय बऱ्याच जणांचा जीव वाचल सर ह्याच्यामध्ये. करेक्ट. तर त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे सेवा ह्या दृष्टीने आम्ही तो विचार करतो, त्या दृष्टीने आम्ही बघतो. बिझनेस करण्याच्या पाठीमागचं कारण तेच आहे. नाहीतर बरेचसे बिझनेस आहे की त्याच्यामध्ये आपण हे करू, पण त्याच्यामध्ये काय की आम्ही त्याच्याबरोबर आम्ही सेवा पण देतोय सर. बरोबर. सर आत्ताच्या मितीला तुमचे पुण्यामध्ये 2-3 वर्कशॉप्स आहेत, मिनी फ्रँचायझीज खूप ठिकाणी आहेत. मग तुम्हाला अजून म्हणजे बाकी महाराष्ट्र पण आहे ना सर? येस सर, येस सर आहे. औरंगाबाद आहे, आमचं नाशिक आहे. येस सर, येस सर, नक्की. असं काही आहे का डोक्यामध्ये सध्या? आहे ॲक्च्युली. आता याच्यात काय असतं की माझं आता सध्याला पुण्यामध्ये पाषाण आणि वाघोली असं 2 ठिकाणी वर्कशॉप चालू आहे आता सध्याला. बरोबर. तर आता इन फ्युचर जे आहेत, जसं तर आम्ही मिनी फ्रँचायझी तर आता आम्ही देतोय. बरोबर. तर आता नेक्स्ट स्टेप आहे आम्ही रोबोटिक ग्लास पॉलिशमध्ये उतरायचं आमचं चाललेलं आहे. येस सर. म्हणजे इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आता आम्ही ग्लास पॉलिश आम्ही करत चाललेलो आहे. ग्लास आता रोबोट पॉलिश. येस सर, येस सर, येस सर. तर चार्जेस पण ऑलमोस्ट जवळपास सेमच असतील किंवा एक 100-150 रुपये जास्त असतील किंवा 200 रुपये जास्त, त्याच्या पलीकडे काहीच नाही. बरं. मग ठीक आहे सर. सर हा आता म्हणता नंबर 1 डॉक्टर ग्लास हा ब्रँड झालेला आहे. येस सर. तर हा ब्रँड बनवण्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तरुण उद्योजकांनी असं वाटतं तुम्हाला? सर व्यवसाय करताना फक्त एक प्रामाणिकपणा आपल्या कामाशी ठेवलं पाहिजे, तर ते कोणताही व्यवसाय असू दे, ते व्यवसाय नक्कीच मोठा एक उद्योग होऊ शकतं सर. वा. फक्त कामात सातत्य आणि प्रामाणिकपणा ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आणि आहेत. अजून तिसरी पण गोष्ट आहे सर, तुम्ही सांगत नाही आहात ती, पण जे मला जाणवलं ते तुमच्या कामावर प्रचंड प्रेम आहे. येस येस सर, करेक्ट. कामावर प्रचंड प्रेम असणं फार गरजेचं आहे. आता या सगळ्या उत्तम कामासाठी आणि इतक्या वर्षात तुम्ही जे काम करता त्याची दखल अनेक पातळ्यांवर घेतली गेलेली आहे. तुमचं नेचर नाही आहे ॲड करून सांगण्याचं, पण तरी मला इथे मुद्दामून सांगावं असं यासाठी वाटतं की लोकांना कळलं पाहिजे की त्यांचं काम कुठल्या चांगल्या हातांच्या द्वारे होतं आहे येस आणि ते हात किती कॅपेबल आहेत. तुम्हाला खूप पुरस्कारही मिळालेले आहेत. हो. अनेक प्लॅटफॉर्मवर पहिलं तुम्ही डिस्कवर केल्याबद्दल तुमचं कौतुक पण झालेलं आहे. तर त्या पुरस्कारांची पण माहिती जरा आमच्या प्रेक्षकांना कळली पाहिजे असं मला वाटतं. गेल्या 1.5-2 महिन्याखाली मला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे 2026चा. आणि कामामध्ये सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवल्यामुळे मला हा पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर. आणि त्या विंडशील्डच्या काचेबद्दल म्हणजे टेम्परेचर चेक करणं, त्याची विजिबिलिटी चेक करणं, अशा अनेक गोष्टी तुम्ही पहिल्यांदा सुरू केल्या. येस सर, येस सर, पहिल्यांदा. त्याची दखल पण इंटरनॅशनल पण घेतली गेली. येस सर, येस सर. तर त्याच्याबद्दल पण तुम्ही जरा येस सर, येस सर. आता ज्यावेळेस आम्ही ग्लास पॉलिश करतो ना सर, विंडशील्ड पॉलिश करतो, त्याच्यामध्ये एखादं क्रिटिकल काम जर असेल तर टेम्परेचरसुद्धा मेंटेन ठेवलं जातं. म्हणजे इतक्या नेक्स्ट लेवलला काम केलं जातं, प्रिसाईज लेवलला. ग्लास काम करायच्या आधी पण आम्ही थिकनेस मोजतो, काम झाल्यानंतर सुद्धा थिकनेस मोजतो. म्हणजे इतक्या नेक्स्ट लेवलला आम्ही काम करतो सर. वा. मग हे सगळं सर त्याचे पैसे. येस सर, येस सर, करेक्ट. आता सर एकंदर प्रवासाकडे बघताना काय वाटतं आहे, म्हणजे हा जो सगळा तुमचा प्रवास आहे की तुम्हाला पहिल्यांदा डोक्यात विचार आला की मी असं काहीतरी सुरू केलं पाहिजे आणि मग तुम्ही वेगळे होऊन हा बिझनेस म्हणून तुम्ही सुरू केलात, लोकांना भेटला, तुमचं काम कसं वेगळं लोकांना पटवून त्याचा प्रयत्न केला आणि आज एवढे मोठे टॉपचे ब्रँड्स तुम्ही हाताळत आहात, फ्रँचायझी तुम्ही देत आहात आणि विमानाने तुम्ही लोकांकडे जाऊन काम करता. या सगळ्या प्रवासाकडे बघताना कसं वाटतं, काय भावना आहेत तुमच्या? सर या प्रवासाकडे बघताना फार छान वाटतं. आणि ज्यावेळेस मी काम करतोय तर माझी अशी इच्छा आहे की भारतामध्ये एकाही गाडीचं नाईट ग्लेअरमुळं ॲक्सिडेंट होऊ नये अशी माझी इच्छा आहे. वा. आणि त्यासाठी तुम्ही दिवस रात्र काम करतात. येस सर. याचं महत्त्व लोकांना कळण्यासाठी आम्ही भारतातलं पहिलं विंडशील्ड अवेअरनेस कॅम्पेन आम्ही चालू केलेलं आहे. कारण भारतामध्ये 0.1% सुद्धा अवेअरनेस नाही आहे सर. काय की तुम्ही पहिला विंडशील्ड पॉलिश करून घ्या काय. आणि बरेच जण तसंच गाडी चालवतात, त्यामुळे त्यांच्या फॅमिलीबरोबर ज्यावेळेस गाडी ड्राईव्ह करतात त्यावेळेस अपघात होण्याचे पण चान्सेस जास्त असतात. बरोबर. तर तुम्ही एका
असं नाही की तुम्ही एकटे चालेल, तुम्ही अख्ख्या फॅमिलीचं जीव धोक्यात घालून तुम्ही गाडी चालवताय सर. बरोबर आहे. असं त्या ह्याच्यानी आम्ही बरेच कस्टमरला सांगायचा प्रयत्न करतो आणि बरेचसे आता अवेअरनेसचं प्रमाणसुद्धा चांगलं वाढलेलं आहे आणि बरेच लोक आता करून पण घेत आहेत सर. बरं. येस सर. तर या यशाचं सूत्र काय आहे सर तुमचं? हे जे तुम्ही सक्सेस मिळवलं आहे याचं सूत्र काय आहे तुमच्या लेखी? ह्याच्यात सातत्य आणि प्रामाणिकपणा हा फार महत्त्वाचा भाग आहे. ओके. आणि कामावर जो असलेला अत्यंत प्रेम, अत्यंत म्हणजे मनापासून काम केलं पाहिजे, त्यावेळेस हे तुम्ही अचीव करू शकता. बरं. पण या प्रवासामध्ये असंही कधी कधी घडलं असेल ना की तुमच्या ठरवल्याप्रमाणे गोष्टी वर्क नाही झाल्या, तुम्हाला कधी कधी सेटबॅक बसले, कधी कधी अपयश आलं? बऱ्याच वेळा झालेलं सर. असं नाही की दरवेळेस फक्त पॉझिटिव्हली नुसतं हे होत जातं. बरेचसे उतार चढाव जे आहेत मी बघितलेले आहेत त्याच्यामध्ये. जवळपास 2007 म्हणजे जवळपास आज 2026 आता चालू आहे, 19 वर्ष झाली सर. 19 वर्ष पूर्ण सातत्य आणि कंटिन्युटी. आणि हे कसं येतं का, फार पेशन्सली घेतलेलं काम आहे सर. असं नाही की लगेच. आणि एक काळ असा होता की त्या पिरियडमध्ये असं वाटायचं की नाही का आता हा व्यवसाय इथंच थांबवावं किंवा काय, बरंचसं म्हणजे इतक्या. हो, म्हणजे आम्हाला माहिती पण ती मिळाली सर की तुम्ही अशा स्कीम आणलेल्या आहेत की लोकांना असं वाटत होतं रे घर घालून धंदे करणं चाललं यांचं. 1 रुपयात वायपरची स्कीम तुम्ही आणली. हो. ते अनेकांचं म्हणणार रे बंद करशील दुकान तुझं. सर मी 1 रुपयामध्ये बॉसचे 2 वायपर ब्लेडसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे असे फार चांगले, अत्यंत म्हणजे चांगल्या योजना वगैरे आपल्याकडे असतात. म्हणजे सीझन वाईज म्हणा किंवा याच्या वाईज आपण जे आहेत चांगले ऑफर्स वगैरे आपण देतोय वगैरे. तर एकंदर सर हा सगळा तुमचा प्रवास अलौकिक आहे. आणि आजही मी आजपर्यंत कधीच असं ऐकलं नाही की अरे काचेच्या ग्लेअरमुळे ॲक्सिडेंट झाला. हो. कारण लोकांना माहितीच नाही की ग्लेअरमुळे तुमची ती जी काही प्रकाशाची डेन्सिटी ती स्प्रेड होते आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो. लोकांना आजही वाटतं, लोकांचं म्हणणं ड्रायव्हरची चूक आहे किंवा समोरची चूक. करेक्ट. पण ग्लेअरमुळे ॲक्सिडेंट होऊ शकतोय हे आजही लोकांना माहिती नाही आहे. बरोबर. ह्याच्यात काय होतं सर, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस गाडी ड्राईव्ह करतो, फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस आपण लाँग ड्राईव्हला आपण रात्रीच्या वेळेस चालवतो, तर त्यावेळेस काय होतं की समोरचा जो प्रकाश जो आहे तो स्प्रेड होतो. स्प्रेड झाल्यावर काय होतं की डोळ्यावर ताण येतं. आय स्ट्रेन झाल्यामुळं काय होतं की ताण आल्यामुळं डोळे थोडेसे विजन ब्लर होतं आणि सावकाश इतक्या प्रमाणात म्हणजे एक थकवा चालू होतो आतमध्ये, ते आपल्याला जाणवत नाही सर काय. त्यामुळे ते ॲक्सिडेंट्स वगैरे होतात. एक एक्झाम्पल जर बघितलं की नवीन गाडी असेल तर तुम्ही गाडी ड्राईव्ह करा, तुम्ही 6-6, 7-7 तासाचा जरी प्रवास असेल तर तुम्हाला काही वाटत नाही. बरोबर. करेक्ट. कारण ग्लास क्लिअर आहे. बरोबर. आणि ज्यावेळेस गाडी जुनी होते, ग्लास ग्लेअर होत असते, तर त्यावेळेस तुम्हाला थकवा फार लवकर 2 ते 3 तासामध्ये 2 तासामध्ये तुम्हाला थकवा जाणवतो सर. बरोबर. तर हा फरक असतो तिथं. बऱ्याच लोकांना कळते की नाही दिवसभर माणूस थकलेला असेल त्यामुळे ॲक्सिडेंट झाला असेल किंवा म्हणजे असं. हे ॲक्च्युली ते त्याचा पण थोडासा भाग आहे, नैशातला भाग नाही आहे, पण हे सुद्धा मेन कारण आहे त्याच्यामध्ये. असं त्यामुळे गोष्ट मायन्यूट वाटते पण ती तितकी मायन्यूट नाही, तितकी हलकी घेण्यासारखी नाही. करेक्ट. तुम्ही खूप मोठ्या गोष्टीवरती काम करताय सर. जे तुमचं स्वप्न आहे की कोणाचाच ॲक्सिडेंट हा ग्लेअरमुळे झाला नाही पाहिजे, तसं हे खूप चॅलेंजिंग आहे. अशा पद्धतीने काम करत राहिलं तर ते होऊ शकेल. करेक्ट. चॅलेंजिंग आहे पण अशक्य नाही आहे. आणि हेच विजन आणि हेच काय म्हणतात स्पिरिट कायम असेल तर ह्याच्या मात्र घडू शकतो सर. तर आम्हाला हेच वाटतं सर की आपलं नंबर 1 डॉक्टर ग्लास हे भारताबाहेर देशांमध्ये पण बाकीच्या देशांमध्ये वापरलं गेलं पाहिजे, ते होणार असं मला वाटतंच. नक्की. आता जसं भारताबाहेरचा तुम्ही विषय काढला, तर याच्यामध्ये जे आहे आम्ही रोबोटिक ग्लास पॉलिश जे चालू करणार आहे, ते रोबोटिक ग्लास पॉलिशसुद्धा आम्ही भारताबाहेर वगैरे आम्ही जसं म्हणजे चालू करण्याचं आमचं नियोजन वगैरे आहे याच्यामध्ये. आता रोबोटिक ग्लास पॉलिश आणण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आता सध्याला मी पॉलिशिंग प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर आहे 2007 पासून. बरोबर. तर माझ्याकडे आता सध्याला रेडीसुद्धा प्रोडक्ट आहे की मोजून स्टॉपवॉच लावून 2 मिनिटामध्ये 2 ते 3 मिनिटामध्ये पूर्ण ग्लास पॉलिश 99 to 100% रिझल्ट मिळतं. विथ ॲक्युरेसी. हे प्रोडक्ट माझ्याकडे आता रेडी आहे. त्या प्रोडक्ट तयार करायला मला जवळपास 8 वर्ष लागले सर. असं नाही की आज संध्याकाळी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी प्रोडक्ट रेडी झाला, असं कधीच नसतं. तर 8 वर्षाचं त्याच्या पाठीमागं तपस्या आहे, त्याच्या पाठीमागची मेहनत आहे काय. ते प्रोडक्टसुद्धा जे आहे ते रोबोटिक ग्लास पॉलिशसाठी मी ते तयार केलेलं आहे. कारण ज्यावेळेस रोबोट करल तर त्यावेळेस फार ॲक्युरेसीने वगैरे ते काम वगैरे होणार आहे.
तर असं आहे. सर मग आता अनेक यंगस्टर्सला या व्यवसायामध्ये यायचं आहे किंवा अनेक जण तुमच्या बरोबरीने व्यवसाय करत Correct, आहेत. इथे कॉम्पिटिशन नाहीच आहे सर. नाही करेक्ट. इथे फक्त व्यवसाय करणं आहे आणि मोठं होणं आहे, सगळ्यांनी मोठं झालं येस सर, पाहिजे. येस नक्की तर नक्की. तुम्ही काय प्रेरणादायी संदेश जाता जाता सगळ्यांना द्याल, सगळ्यांना काय सांगाल? सर बघा की आता जो व्यवसाय जो आहे तो तुमच्या जो आता सध्याला एक्झिस्टिंग व्यवसाय जो आहे त्याच्याबरोबर एक नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळते तर ते तुम्ही चालू करा. मिनी फ्रँचायसी घ्या. मिनी फ्रँचायसीमध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंग वगैरे देतो आहे, प्रोडक्ट्स देतो आहे, ट्रेनिंग्स देतो आहे आणि याच्यामध्ये बरेचसे स्किल आम्ही जसं आम्ही 19 वर्षापासून जो आमचा जो नॉलेज जो आहे तो तुम्हाला आम्ही मिनी फ्रँचायसीमध्ये आम्ही शेअर करणार आहेत. ठीक आहे. स्क्रॅचेस कसे काढायचे, डीप स्क्रॅचेस कसे काढायचे. डीप स्क्रॅचेससाठी म्हणजे 2 मिनी फ्रँचायसीमध्ये 2 किट आहेत ॲक्च्युली. एक 3 लाखाचं किट आहे आणि एक 5 लाखाचं किट आहे. 5 लाखाच्या किटमध्ये आम्ही डीप स्क्रॅचेस कसं काढायचं तीसुद्धा ट्रेनिंग देतो त्याच्यामध्ये. आणि 3 लाखाच्या याच्यामध्ये बेसिक पण आहे, पण चांगल्या लेवलनी तुम्ही कस्टमरला सर्व्हिस देऊ शकता ह्याचंसुद्धा किट आमच्याकडे आहे. सर आपली एक खासियत अजून पण आहे की आपल्या कस्टमर्सला कार्ड्स मिळतात सर. येस सर. की ते वॉरंटी कार्ड असतं, ते ऑथेंटिसिटी कार्ड असतं आणि त्याच्यामध्ये कुठकुठल्या सेवा तुम्हाला मिळणार आहेत ते पण मेन्शन केलेलं असतं. अशा 3 प्रकारचे आपले कार्ड्स आहेत. येस सर. याच्यामध्ये जे 3 प्रकारचे जे कार्ड जे आहेत त्याच्यामध्ये आपण लाईफ टाईम वॉरंटी देतो नाईट ग्लेअरवरती. ठीक आहे. तो एक कार्ड आहे. दुसरं आहे लाईफ टाईम वॉरंटी देतो वॉटर लिकेजवर. ज्यावेळेस आपण ग्लास रिप्लेस करतो, विंडशील्ड रिप्लेस करतो, माझ्याकडनं ज्यावेळेस तुम्ही ग्लास रिप्लेस करून घेता तुमच्या गाडीची विंडशील्ड लिकेज कधीच होणार नाही याची गॅरंटी देतो. आणि तिसरं जे आहे एक सेलिब्रिटी कार्ड एक आहे आणि VIP कार्ड आहे. जे प्रीमियम कस्टमर जे आहेत त्यासाठी आपण एक गोल्डन कार्ड एक देतो आपण त्याच्यामध्ये. येस. यामध्ये आम्ही लाईफ टाईम वॉरंटी कार्ड देतो नाईट ग्लेअरवरती. हा एक कार्ड आहे. आणि दुसरं कार्ड जे आहे हे दुसरं कार्ड आहे विंडशील्ड वॉटर लिकेजवरती, ज्याच्यावर आम्ही लाईफ टाईम वॉरंटी देतो विंडशील्ड रिप्लेसवर वॉटर लिकेजसाठी. आणि तिसरं जे आहे हे सेलिब्रिटी कार्ड आहे. तर हे सेलिब्रिटी प्लस VIP कस्टमरसाठी हे तिसरं कार्ड आहे. सो सिद्धांत सर, तुम्ही या इथे प्लॅटफॉर्मवर आलेला आहात आणि तुमचा जो काय प्रवास आहे तो सगळा तुम्ही छान उलगडून दाखवला. तुम्ही यंगस्टर्सला आवाहन पण केलं की हा व्यवसाय छोटा नाही आहे, हा फार महत्त्वाचा, हा आयुष्य वाचवणारा व्यवसाय आहे आणि हा किती शिद्दतने केलं पाहिजे, किती प्रेमाने केलं पाहिजे, किती बारकाईने केलं पाहिजे हे तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. आणि तुम्ही जे सांगितलं ना ते प्रत्येक व्यवसायाला आपण अप्लाय केलं तर जगातला कुठलाही व्यवसाय हा यशस्वी होऊ शकतो. नक्कीच नक्की नक्की. तर इतकं मन मोकळं तुम्ही बोललात, दिलखुलास तुम्ही बोललात, खास पुण्याहून इथपर्यंत पोहोचला आहात आणि तुमचं विजन फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला जगभरात नंबर 1 डॉक्टर ग्लास पोचवायचा आहे आणि जागतिक लोकांचं आयुष्य वाचवायचं आहे. तर या मोठ्या विजनला, तुमच्या कामाला, तुमच्या या सगळ्या कष्टांना खूप सारा सलाम आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.